मित्रांनो, आज मी मरणाच्या दारात चाललोय, कारण का आज मी ट्राय करणार आहे टॉम तात्यांचा लेग वर्कआउट. अरे चल भाई, आज खपणार आहोत. तात्यांची सुरुवात होते स्क्वॉट पासून. आईचा घो, वर्कआउट प्लॅन बघूनच फाटली. 10 सेट आईच्या गावात. चौथ्या सेट पर्यंत माझी ही अवस्था होती. तात्या बोलले चल बे 65, काय हा वेट मारतस, वाढ वेट. शपथ सांगतो 8व्या सेट पर्यंत बॉडी व्हायब्रेशन मोड मध्ये गेली होती. हे बघ चालू सेट मध्ये स्ट्रेचिंग करायची वेळ आली. भेंडी तिकडून आवाज आला, ए लुख्या, नाटक कमी कर आणि वेट अजून वाढव. 100 किलो टाकून 10वा सेट मारला. शपथ सांगतो फक्त 5 गेले. आणि त्यानंतर हे पहा इकडे प्रणव दादा लोळलेले. मी निघालो, तुम्ही येता का, आमच्या यमाला भेटायला येता का. तात्या विचारतात अजून मी आला नाही, थांब खपवतो तुला. चल आता हॅक स्क्वॉट मार, फक्त 5 सेट. तात्या इज्जतीत सांगतोय, बस करा आता. तो यम बघा कसा बघतोय माझ्याकडे. ग तोंडाचा नक्षाच बदलून टाकला. पाय ढोप्यात वाकत नव्हते. भेंडी डोळ्यासमोर मुंग्या नाचत होत्या. मुंग्यानं पाणी पाजलं, दगड जरा नरम केला आणि एक्सटेन्शन वर जाऊन खपायला सुरुवात केली. आतापर्यंत 20 सेट झाले होते. मला वाटलं वर्कआउट संपला. तात्यांनी उचलून दुसऱ्या पार्ट्यात बसवला. आता बोलतात लेग कर्ल पण मार, मिनिमम 6 सेट. हे मिनिमम असतं. भेंडी मॅक्झिमम मध्ये पण एवढं मारत नाही मी. ये म्हणाला यम पालखी घेऊन दिली त्याने आज्ञा मला. मेलो खपलो. तात्याने उचलला आणि काफ्रेज मारायला लावला. नीट भरून पण देई नाही भाई. फायनली तात्या म्हणाले शेवटचा सेट मार, सेटेड काफ्रेज. तात्यानं तुमच्या तोंडात ट्रक भर प्रोटीन पावडर पडो. इच्छा नसताना पण तुमच्या समोर मी लेग पंप दाखवतोय. प्रामाणिकपणे सांगतो, खूप कमी वेट घेऊन मी आज वर्कआउट केलाय, म्हणून मी हा पूर्ण वर्कआउट करू शकलोय. नेहमीचा वेट तुम्ही या वर्कआउट साठी अजिबात यूज करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखी मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला नक्की फॉलो करा. तोपर्यंत आलोच पोस्टमार्टम करून.